नमस्कार मैत्रिणींनो, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आजची रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे महाशिवरात्री स्पेशल कटलेट। तर कटलेटसाठी मी इथे 8 बटाटे उकडून घेतलेले आहे व त्याची साल काढून घेतलेली आहे। आता हे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे मी इथे बटाटे मॅशरनी मॅश करून घेतलेले आहे। सर्व बटाटे आपल्याला असे मॅश करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला कटलेटसाठी एक मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे कोथिंबीर, जिरे व मिरच्या घेतलेल्या आहे। आता हे मी मिक्सरमध्ये वाटण करून घेते। याचं वालं जाडसर वाटण आपल्याला याचं करून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे मी इथे एक कढाई घेतलेली आहे। त्यामध्ये आता मॅश केलेला बटाटा सर्व टाकून घेऊ। आता याच्यामध्ये मी 1 वाटी शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे। तो कूट आपण आता याच्यात टाकणार आहोत। त्याचबरोबर आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे मिरचीचं, ते वाटण याच्यामध्ये टाकते आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचे आहे। आता हे सर्व आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हाताने। याच्यात मी अजिबात पाणी वापरलेले नाहीये। अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। आता या मिश्रणाचे आपण बारीक बारीक कटलेट बनवून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला सर्व कटलेट बनवून घ्यायचे आहे। कटलेट आपल्याला पातळ बनवायचे आहेत। तर हे बघा 8 बटाट्याचे आपले 10 ते 11 कटलेट इथं तयार झालेले आहे। त्याचबरोबर मी मिक्सरमध्ये इथे साबुदाण्याची पावडर दळून घेतलेली आहे बारीक। हे बघा अशी बारीक पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे व आता याच्यामध्ये आपल्याला हे कटलेट असे डिप करून घ्यायचे आहे। दोन्ही साइडनी ही पावडर आपल्याला कटलेटला लावून घ्यायची आहे। आता ही साबुदाणा पावडर आपल्याला सगळ्या कटलेटला लावून घ्यायची आहे। हे बघा सर्व कटलेटला मी लावून घेतलेली आहे। आता हे आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचे आहे। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपल्याला कडक गरम करून घ्यायचे आहे। आता यात आपण एक एक कटलेट सोडणार आहोत। लक्षात ठेवा हे कटलेट सोडताना आपलं तेल एकदम गरम असायला हवे व गॅस पण आपल्याला फुल ठेवायचा आहे। अशा प्रकारे मी सर्व कटलेट त्याच्यामध्ये सोडून घेतलेले आहे। ह्या कटलेटला जास्त टाइम लागत नाही, झटपट आपले हे कटलेट तयार होतात। आता दोन्ही साइडनी आपल्याला हे ब्राऊन रंगावर फ्राय करून घ्यायचे आहे। हे बघा आपले कटलेट इथं फ्राय झालेले आहे। मस्त रंग आलेला आहे आपल्या कटलेटला। आता हे आपण मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घेऊ। थोडा वेळ आपण या मोठ्या झाऱ्यामध्येच हे कटलेट ठेवणार आहोत, म्हणजे याचं जे एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल। आता हे कटलेट आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। हे बघा किती छान रंग आलेला आहे आपल्या कटलेटला। आता राहिलेले कटलेट पण या पद्धतीनेच आपण फ्राय करून घेऊ। हे कटलेट तुम्ही उपवासाच्या दिवशी करून खाऊ शकता, जसे की सोमवार, गुरुवार अशा दिवशी पण बनवून खाऊ शकता। हे बघा किती सुंदर कटलेट आपले इथे तयार झालेले आहेत। हे तुम्ही दह्यासोबत व शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता। या शिवरात्रीला असे कटलेट नक्की बनवा।
तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा।